आज आपण 32 इंच छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाउजवरचा बॅकनेकचा गळा पाहणार आहोत। ही जी कटिंग आहे ही आपली बोटनेकच्या गळ्याची आहे। त्यासाठी बघा मी पूर्ण उंची आहे ती 14 इंचाची घेतलेली आहे। छाती जी आहे आपली ती 10 इंचाची घेतलेली आहे। मुंडा जो आहे तो 6.5 इंचाचा घेतलेला आहे आणि शोल्डरही मी पूर्ण 6.5 इंचाचेच घेतलेले आहे। शोल्डर पासून पुढे आपण अलीकडच्या साईडने मी जसा टेप ठेवलेला आहे तेथून पुढे 3 इंचाची मार्किंग करून घेऊन खालीही 3च इंच घेणार आहोत आणि पूर्ण चौकोन आखून आपल्याला घ्यायचा आहे। त्या चौकोनामध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि खालचा गळाही आपण त्याच पद्धतीने काढणार आहोत। त्यासाठी मी 4 इंच घेतले। खालून तिला 3 इंचाचीच पट्टी पाहिजे होती, त्या हिशोबाने मी गळ्याचेही माप टाकून घेतले। तुम्हाला जर हा गळा खूप पसरून पाहिजे नसेल तर तुम्ही हे माप कमीही करू शकता। म्हणजे मी 4 घेतले तिथे तुम्ही 2.5-3चाही बॉक्स घेऊ शकता आणि मध्ये आपल्याला हळू हाताने हलक्या हाताने डिझाईन काढून घ्यायची आहे किंवा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता कटिंग करतानाही बघा मी कोणत्या पद्धतीने कट करत आहे। आपल्याला इथे आता मी मधोमध कात्री टाकून असे कट करून घेतलेले आहे। किती छान आकार आलेला आहे आपला। ही लेस आहे ती मला तिनेच आणून दिलेली आहे, ते आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे। ही डिझाईन खूपच छान दिसते, तुम्ही एकदा शिवून बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती डिझाईन आवडली का नाही किंवा तुम्ही डिझाईन केली तर ती तुमच्या कस्टमरला किंवा ताईंना आवडली का नाही तेही मला सांगा। हे बघा अशा प्रकारे मी आपले अस्तर आणि त्यावर ब्लाऊज पिसाचा जो भाग असतो तो उलटा ठेवून व्यवस्थित आपला जसा गळ्याचा शेप आहे त्या पद्धतीने मी टिप मारून घेत आहे। टिप मारताना आपण हळूवारपणे व्यवस्थित मारायचे आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा शेप बदलणार नाही। आपण ज्या प्रकारे टिप मारणार आहोत त्या प्रकारेच आपल्याला आपला गळा भेटणार आहे किंवा आपल्या गळ्याचा शेप येणार आहे असेही आपण म्हणू शकतो। आता आपले जे मधले एक्स्ट्राचे पिसाचे कापड असते ते कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला खाजा मारून घ्यायच्या आहेत। तुम्ही हळूवारपणे मी व्हिडिओत ज्या पद्धतीने दाखवते आहे त्या पद्धतीने जर हा गळा शिवलात तर खूपच छान येईल। तर खालच्या साईडने मी टिप मारून घेत आहे आणि खालच्या साईडचेही एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आता नेहमीप्रमाणे आपण जसं मागचा भाग पुढे घेतो तसं आतल्या साईडने आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जो वरचा भाग अस्तरचा पिसाचा वरचा जो भाग आहे तो उलटा टाकला होता तो आपला सरळ येतो आणि मध्ये वरच्या साईडला जे आपले टोक होते तेही आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने टोक काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे एकदम ब्लाऊजची जशी आपली डिझाईन आहे त्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील। खालच्या साईडने आपल्याला अशीच टिप मारून घ्यायची आहे। पूर्ण भाग आपण स्टिच करून घेत आहोत। या ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे तो ओपन आहे, तर तुम्ही ओपन ऐवजी फ्रंट पण बोटनेक ठेवू शकता। आता आपण टक्स मारून घेऊ। नेहमीप्रमाणे जसे ब्लाऊजला टक्स मारतो तसेच मारायचे आहेत। आता वरचा जो भाग आहे तो मी एकमेकांवर ठेवून बघा अशा प्रकारे आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तो भाग आपला उसवू नये। किती छान आकार आलेला आहे बघा। आणि ही जी लेस आहे ती मला तिनेच आणून दिलेली आहे, ती आपल्याला आता लावून घ्यायची आहे। त्यासाठी मी कडेचे जे नेट आहे त्या लेसचे ते मी कापून काढत आहे। याला तुम्ही जाळी देऊ शकताय।
पण जेणेकरून आपले ते लेस नेटचे जे दोरे असतात ते निघत नाहीत. अशा प्रकारे मी एकदम चिकटून नेट कापून घेतलेले आहे त्या लेसचे. आता आपला जो फेविकॉल असतो, आपण ज्याने लेस मणी चिकटवतो, त्या फेविकॉलच्या साहाय्याने आपल्याला ही लेस ब्लाऊजवर जसा आपला गळ्याचा शेप आहे त्या गळ्याच्या शेपनुसार आपल्याला ही लेस चिकटून घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला सगळीकडे टॅप करून प्रेस करून, जेणेकरून लेसला कुठेही घोळ येऊ नये किंवा आपला ब्लाऊजचा गळा आहे तो कुठेही उचकू नये, याची आपल्याला पूर्णपणे खात्री करूनच नंतर ती लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही माझ्या होमपेजला जाऊन माझे दुसरेही व्हिडिओ बघू शकताय. तिथे मी खूप प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग आणि अनेक अशा बॅकनेक डिझाईन्स किंवा बाहीला स्लीव्ज ब्लाऊजला कशी जॉईंट करायची, असे ब्लाऊजचे वेगवेगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तेही जाऊन एकदा पाहून घ्या. अशा प्रकारे आपली बॅकनेकची डिझाईन ही तयार झालेली आहे. लेस मी व्यवस्थित बघते प्रेस केलेली आहे का नाही. आणि त्या 2 लेसच्या वरती गळ्याच्या इथं आहे ना, आपल्याला माझ्याकडे मोठे मणी आहेत, ते मणी मी तेथे लावून घेणार आहे. 3 किती छान गळा दिसतो आहे.